सांगली बस स्थानकाचे काम रखडलं. प्रवासी आणि परिसरातील छोटे मोठे व्यावसायिकांचे हाल. सांगली जिल्ह्यातील मध्यवर्ती बस स्थानक काँक्रिटीकरण काम हे गेल्या 7 महिन्यांपासून रखडलं आहे आणि त्यामुळे त्याचा फटका आणि परिणाम सांगलीच्या बरोबरच परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक आणि रिक्षा चालकांच्यावर झालेला आहे. प्रवाशांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. सांगली शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकाचे काँक्रिटीकरण आणि पत्रे बदलण्याचे काम करण्यात येत आहे आणि त्यामुळे थोड्याशा जागेत एसटी सेवा कशीबशी सुरू आहे. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून काम पूर्ण झालेलं नाही. परिणामी एसटी सेवा विस्कळीत झाली आहे, तर प्रवाशांना देखील मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलंय. तर मुख्य बस स्थानकाचा अर्धाहून अधिक भाग बंद असल्याने या ठिकाणी असणारे छोटे मोठे व्यावसायिक आणि रिक्षा चालकांच्या व्यवसायावर देखील मोठा परिणाम झाला आहे आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शंकर देवकुळे यांनी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.